नमस्कार मित्रांनो, आपले खताळ्स किचनमध्ये स्वागत आहे। आजची आपली रेसिपी असणार आहे जी व्हेजिटेरियनवाल्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि अतिशय टेस्टी अशी ही रेसिपी असणार आहे। प्रामुख्याने बघायला गेलं तर ही रेसिपी खाल्ल्यानंतर तुम्हाला नॉनव्हेज खाण्याची इच्छासुद्धा होणार नाही अशी ही रेसिपी असणार आहे। आजची आपली रेसिपी टेस्टी आणि बेस्ट। सर्वात प्रथम आपण येथे जवळपास अर्धा पावच्या जवळजवळ सोयाबीन चंक्स घेतलेले आहेत। ध्यानात ठेवायचे अतिशय व्यवस्थित हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण यांना उकळण्यासाठी टाकणार आहोत। जेमतेम 10 मिनिटं आपण यांना व्यवस्थित गरम पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे। शिजवल्यानंतर आपण इथे पाहू शकता अतिशय सुंदर असा आकार त्यांनी धारण केलेला आहे। त्यांचा आकार वाढलेला आहे, त्यामुळे याच्यामध्ये पाणी शोषलं गेलेलं आहे। त्यामुळे आपण याला व्यवस्थित आता गाळून घेणार आहोत। व्यवस्थित गाळून घेतल्यानंतर आपण याला व्यवस्थित चमच्याने सोया करून त्याच्यात पाणी लावण्यासाठी आपण आता त्याला काढून घ्यायचं आहे बाउलमध्ये, जेणेकरून आपले सोया चंक्स अतिशय कुरकुरीत आणि टेस्टी खाण्यासाठी तयार होतील। यानंतर आपण यामध्ये 1 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट ॲड करून घेणार आहोत आणि यानंतर चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता संपूर्ण आपल्याला हे संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्या सोया चंक्सला व्यवस्थित संपूर्ण मसाला लागेल या हिशोबाने ते एकजीव करून घ्यायचं आहे। कढईत आपण तेल टाकून घेणार आहोत। आपले चंक्स व्यवस्थित तळले जातील एवढे तेल आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपले चंक्स तळून घ्यायचे आहेत। गरम झालेले आहे। आता यामध्ये आपण आपले सोया चंक्स तळण्यासाठी टाकणार आहोत। टाकता वेळेस आपण यामध्ये स्लो फ्लेम करायची आहे गॅसची आणि आपले चंक्स टाकल्यानंतर फास्ट फ्लेम करायची आहे। अतिशय सुंदर प्रकारे आपले सोया चंक्स इथे ब्राऊन कलर त्यांनी धारण केलेला आहे। अतिशय सुगंधित असा सुवास येत आहे। व्हेज खवय्यांसाठी हा पदार्थ नॉनव्हेजपेक्षा कमी नाही। अतिशय टेस्टी असा हा आयटम आहे। सोयाबीनचे चंक्स अतिशय उत्कृष्टरित्या इथे 65 झालेले आहेत। अतिशय कुरकुरीत कडक, हॉटेललाही लाजवतील अशी ही डिश इथे आपली तयार होत आहे। अतिशय टेस्टी। आत्ताच हे सोया चंक्स लागतच पुन्हा आपण 1 चम्मच तेल टाकणार आहोत। सर्वप्रथम आपण आता यामध्ये कांदा व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत तळून घेणार आहोत। कांदा थोडा ब्राऊन झाल्यानंतर आपण यामध्ये आपली शिमला मिरची ॲड करणार आहोत आणि ती व्यवस्थित आपल्याला कांद्यासोबतच भाजून घ्यायची आहे। थोडी शिमला मिरची वाफून झाल्यासारखं वाटलं की आपण आता यामध्ये हिरवी मिरची बारीक कट केलेली टाकून घ्यायची आहे। व्यवस्थित तीसुद्धा आपण मिक्स करून घेणार आहोत। नंतर आपण यामध्ये अर्धा चम्मच अद्रक लसूणची पेस्ट ॲड करणार आहोत। व्यवस्थित तीसुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। त्यानंतर आता आपण यामध्ये 1 चम्मच टोमॅटो सॉस ॲड करायचा आहे। व्यवस्थित टोमॅटो सॉस मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 चम्मच सोया सॉस टाकणार आहोत। त्यानंतर आता आपण यामध्ये 1 चम्मच चिली सॉस ॲड करून घेणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आपण यामध्ये आता 1 चम्मच कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये ॲड करून घेतलेलं हे टाकणार आहोत।
आणि व्यवस्थित संपूर्ण आपलं मिश्रण हे मिक्स करायचं आहे. तर आता आपण यामध्ये आपले 65 केलेले सोया चंक्स ॲड करून घेणार आहोत. व्यवस्थित आपल्याला ते आता मिक्स करून घ्यायचे आहेत. आपल्या व्हेजिटेरियन खवयांसाठी स्पेशल अशी सोया चंक्स चिली तयार आहे. अतिशय उत्कृष्ट, अतिशय लजीज, नॉनव्हेजलाही पाठीमागे टाकेल एवढी टेस्टी ही डिश प्रत्येकाने एकदा नक्की ट्राय करायची आहे. आपली ही सोया चिली रेसिपी तयार आहे. प्रत्येकाने एकदा नक्की ट्राय करून बघायची आहे. अतिशय अद्भुत, अतिशय सुंदर, अतिशय टेस्टी बेस्टी अशी ही आपली रेसिपी तयार झालेली आहे. असेच नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायचं विसरू नका.